नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तूर सोयाबीन मार्केट. तूर वाढली, सोयाबीन कमी. बाजारातील दरांचे नवे समीकरण वाचा सविस्तर. बाजार समितीत तुरीच्या दरांनी चांगलीच पकड कायम ठेवली आहे. कमाल भाव 8,441 रुपयापर्यंत पोहोचला असताना सोयाबीनची आवक अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा नैसर्गिक खजिना. जाणून घ्या आरोग्यदायी शिंगाड्याचे लाभदायक फायदे. शिंगाड्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतो. बनाना मार्केट. कोणी घेता का कळली, व्यापारी गायब. शेतकऱ्यांच्या अर्थकारण कोलमडले, वाचा सविस्तर. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यावर होताना दिसत आहे. निर्यातीवर परिणाम झाल्यामुळे व्यापाऱ्यांची खरेदी कमी केली असून कळंब तालुक्यातील केळी उत्पादनाचा माल झाडावरच अडकून पडला आहे. काजू उत्पादकांना सहकाराचा आधार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 26 केंद्रावर होणार खरेदी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे 26 सहकारी संस्थांमध्ये आता थेट काजू खरेदी केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. लाल उन्हाळा कांद्याची आवक. लासलगाव सोलापूर मार्केटमध्ये 13 मार्च रोजीचे कांदा बाजारभाव. आज 13 मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,92,000 क्विंटल आवक झाली. व्हेजिटेबल फार्मिंग सक्सेस. पारंपरिक शेतीला रामराम. या भाजीपाला पिकातून शेतकऱ्याची भरघोस कमाई. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी आता भाजीपाला शेतीकडे वळत आहेत. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील शेतकरी अशोक साखळे यांनी वेली बीन्सच्या लागवडीतून सुमारे 1,00,000 रुपयांचे उत्पादन मिळवत शेतीतील नवा यशस्वी प्रयोग साकारला आहे. इंटरनेटवर LPG स्कॅम. गॅस बुकिंगमध्ये एक चूक आणि खाते रिकामे, वाचा सविस्तर. आता गॅस टंचाईचा लाभ उठवण्यासाठी सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. उमेद स्कीम. राज्याचे बिझनेस मॉडेल. उमेदने दिले महिलांच्या कर्तृत्वाला मोकळे आकाश. राज्यातील ग्रामीण महिलांशी बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. उमेद अभियानामुळे राज्यातील तब्बल 73 लाख महिलांना व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यापैकी 26 लाख महिला लखपती दीदी बनल्या आहेत. बचत गटांच्या या यशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळत आहे. एका वेळेस बेड आणि लावणीसाठी दांडा पाडणारे कांदे वाफे खाचे यंत्र. शेतकऱ्याचे भन्नाट जुगाड. शेतकऱ्याच्या कांदा वाफे खाचे या जुगाडास नाशिकच्या कृषी कुंभमध्ये प्रथम क्रमांक आला. धानाला MSP दर किती रुपये आणि बाजारात दर काय मिळतोय? तर फेडरेशनची खरेदी 31 मार्चपर्यंत. धान मार्केट. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते.